राज्यात सिलेंडर साठेबाजांचा सुळसुळाट। गॅस टंचाईचा कहर, साठेबाजांना जोर। सामच्या ऑपरेशन सिलेंडर नंतर अधिकाऱ्यांची धावाधाव। अमेरिका इराण युद्धामुळे देशात गॅस टंचाई सदृश परिस्थिती निर्माण झाली। लोक रांगेत उभे आहेत। मात्र याचाच गैरफायदा घेण्यासाठी काळा बाजार करणारे आणि साठेबाजांना जोर आलाय। याचाच भांडाफोड साम टीव्हीनं केला होता। त्यानंतर अधिकाऱ्यांनी धावाधाव करत साठेबाजांवर छापेमारी केली। हा सडलेला टेम्पो नीट पहा, अगदी भंगारातील टेम्पो आहे। मात्र याच टेम्पोतून भिवंडीच्या वळपाडा भागात सुरू होता गॅस सिलेंडरच्या साठेबाजी आणि काळा बाजाराचा सिलसिला। याचीच कुणकुण अन्न व नागरी पुरवठा विभागाला लागली आणि अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वतीनं आणि भरारी पथकानं छापा मारला। त्यात 3 टेम्पो आणि 84 सिलेंडर जप्त करण्यात आले, तर 2 जणांना ताब्यात घेतल्याचं समोर आले। 3 टेम्पो, ज्यामध्ये 2 टेम्पो जे सील बंद आहे आणि 1 टेम्पो हा खुला होता। त्यामध्ये 18 गॅस सिलेंडर आम्हाला मिळाले आहे। त्यात वेगळे एक तर डोमेस्टिक पण आहे आणि कमर्शियल पण आहे आणि वेगवेगळ्या कंपनीचे आहे। ते काळा बाजार करण्याच्या उद्देशानेच त्यांनी तो साठा त्या ठिकाणी साठवणूक केलेला होता। तर त्यामुळे आमच्या पथकाद्वारे सध्या ती जीवनावश्यक वस्तू कायद्याअंतर्गत संबंधितांवर कारवाई करण्याची कारवाई सुरू आहे। दुसरीकडे नागपूरच्या अन्न व नागरी पुरवठा खात्यानं संपूर्ण विभागात छापेमारी सुरू केली आणि 163 ठिकाणी मारलेल्या छाप्यात साठेबाजी करणाऱ्या भामट्यांकडून 110 सिलेंडर आणि 1,07,000चा मुद्देमाल जप्त केलाय। तर 5 जणांवर गुन्हा दाखल करत एका भामट्याला अटक केली। विशेष म्हणजे 110 पैकी 45 सिलेंडर हे एकट्या भंडारा जिल्ह्यातून जप्त करण्यात आले। त्यासाठी अन्न व नागरी पुरवठा विभागानं भंडारा जिल्ह्यात 37 ठिकाणी धाडी टाकल्या। दुसरीकडे वर्धा जिल्ह्यात अन्न व नागरी पुरवठा विभागानं 15 ठिकाणी छापे मारले। त्यात 7 सिलेंडरची साठेबाजी केल्याचं समोर आल्यानं सिलेंडर जप्त करण्यात आले। एवढंच नाही तर जालन्यातही छापेमारीचा सिलसिला सुरूच आहे। 2 दिवसात 59 सिलेंडर जप्त झाले। आता ही कारवाई आणखी तीव्र करण्याचा इशारा जालन्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय। एलपीजी गॅसचा साठा पुरेशा प्रमाणात आहे। आपल्याकडे कुठल्याही प्रकारची कमतरता नाही आणि म्हणून नागरिकांच्या पॅनिक करण्याच्या कुठल्याही प्रकारचे कारण नाहीये। त्याच्या सोबतच प्रशासनाच्या पूर्णपणे या परिस्थितीवरती लक्ष आहे। आम्ही आज ॲडिशनल पथक सुद्धा नियुक्ती केलेली आहेत आणि जर कुठेही आपल्याला असं दिसत आहे की लोक अनधिकृतपणे साठा करत आहे किंवा MRP पेक्षा जास्त दराने विकत आहे, तर त्याची कंप्लेन तुम्ही आमच्याकडे सुद्धा करू शकता। त्याचे नंबर आहे 22 31 32। खरं तर साम टीव्हीनं गॅस सिलेंडरचा काळा बाजार चव्हाट्यावर आणला। त्यानंतर सरकार ॲक्शन मोडवर आलंय। देशात गॅसची टंचाई नसल्याचा दावा सरकार करतंय, मात्र साठेबाज आणि काळा बाजार करणाऱ्यांविरोधात ही कारवाई आणखी तीव्र करण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई।